नमस्कार. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 5व्या भागात मी वीणा दिघे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एम्प्टीनेस या मानसिक समस्येबद्दल. बऱ्याचदा आयुष्यात सगळं काही छान चालू असताना अनेक श्रीमंत प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना देखील एम्प्टीनेस जाणवतो. हे नेमकं काय आहे, हे कसं ओळखायचं आणि याच्यावर मात कशी करायची, याविषयी आज बोलणार आहोत. डॉक्टर सीताराम कुले सरांना सर्वात पहिला प्रश्न माझा हाच आहे की एम्प्टीनेस म्हणजे नेमकं काय? एम्प्टीनेस ही अत्यंत खोलवर मनाला जाणवणारी एक भावना आहे. हम्म, यामध्ये आपल्याला आयुष्य परिपूर्ण न वाटणं, हम्म, आपल्या आयुष्याला काही एक अर्थ उरलेला नाही किंवा एक पोकळी जाणवणं म्हणजे एम्प्टीनेस. पोकळी. हम्म, आणि मग असं एम्प्टीनेस कुणालाही जाणवू शकतं. मग तो श्रीमंत असो, गरीब असो. बऱ्याच वेळा श्रीमंत व्यक्ती किंवा प्रसिद्ध व्यक्ती स्वतःच्या फेममध्ये किंवा हम्म, स्वतःच्या प्रसिद्धीमध्ये इतकी धावपळ करतात हम्म, की त्याच्याकडून नात्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. हम्म, आणि नात्यामध्ये दुरावा झाला की ज्यावेळेस अशी एक वेळ येते त्यांच्यावर की त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला खाली खाली जाणवतंय, हम्म, पोकळी जाणवते. आणि हम्म, मग त्यावर मात्र उपचार केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आणि हम्म. त्यावेळेस त्यांनी सायकॉलॉजिस्टची मदत घेतली पाहिजे. अच्छा, पण नेमकं हे ओळखायचं कसं की हा एम्प्टीनेस आहे, म्हणजे ही पोकळी वयाच्या कोणत्या टप्प्यावर, असं काही सांगता येईल का की कोणत्या वयोगटाला हा त्रास प्रामुख्याने जाणवतो, असं काही? याच्यामध्ये एम्प्टीनेस ही जी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे, नॉर्मली जी एक 40च्या पुढं जाणाऱ्या अच्छा. व्यक्ती असतात त्यांना हम्म, ती नॉर्मली जाणवू शकते. हम्म, कारण तोपर्यंत तो करिअरचा किंवा इतर टप्पा असतो किंवा शैक्षणिक टप्पा असतो, त्यावेळेस ती हम्म, हम्म, जाणवत हम्म, नाही. हम्म, परंतु अशा वयामध्ये ती जाणवतं. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, हम्म, असा त्याच्यामध्ये काही भेदभाव नाही. कोणत्याही व्यक्तीला हे फिलिंग येऊ शकतं. आणि हे फिलिंग आल्यानंतर त्याला आधाराची गरज पडते. हम्म, मग तो आधार देणारी व्यक्ती कदाचित जवळची नसेल, तर हम्म, पर्यायाने त्याला सायकॉलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्टकडे जाणं भाग पडतं. हम्म, हम्म, सायकॉलॉजिस्ट किंवा आणि सायकोथेरपीकडे जर गेलं तर ते तज्ज्ञ असतात. त्याच्यामध्ये ते हम्म, या एम्प्टीनेसची कारणं शोधून काढतात. हम्म, त्याच्यामध्ये त्याला त्या कारणांची मीमांसा करून हम्म, त्याच्यावर नेमकी कोणती थेरपी दिली गेली पाहिजे, कारण हम्म, थेरपीच्या भरपूर प्रकार आहेत. हम्म, त्या थेरपीमध्ये नेमकी कोणती थेरपी त्या क्लायंटला, आपण क्लायंट संबोधतो, हम्म, दिली गेली पाहिजे. ती थेरपी दिल्यानंतर त्याचं हळूहळू त्याला एक स्वतःबद्दलचं गुड फिलिंग, हम्म, हेल्दी फिलिंग मनाला यायला सुरुवात होते. हम्म, आणि हम्म, मग त्याच्यामध्ये ती भावना त्याची दूर होऊन परत तो परिपूर्ण असा जीवनाचा अर्थ प्राप्त होणारा, जीवनाबद्दलचं एक आपला लेनोराचा अर्थ सुद्धा असा आहे हम्म. की रेज ऑफ होप. हो, या ठिकाणी त्याला आशेचा आशेचा किरण किरण. हम्म, आपल्या फर्ममधून त्याला मिळतो. हम्म. आणि मग त्याचं जीवन परिपूर्ण बनतं. अच्छा, म्हणजे एकंदरीत हे एम्प्टीनेस जाणवणं हे अकारण पण असू शकतं. बरोबर आहे. कधी-कधी त्याला असे काही प्रसंग येऊन गेलेले असतात, हम्म, पण त्याला स्वतःला कळत नाही की त्याला असं वाटतं सगळं तर बरोबर आहे, सगळं तर हम्म, चांगलं हम्म, चाललंय. हम्म, हम्म, तरी असं का जाणवतं? त्याला हम्म, काहीही हम्म, हम्म. समजत नाही. अच्छा. एकदम सबकॉन्शियस माइंडमध्ये, हम्म. सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन ते शोधावं लागतं की याला कोणत्या टप्प्यावर हे सुरुवात झाली, हे हम्म, का हम्म, हम्म, जाणवतंय? हम्म. अच्छा, आणि हे काम फक्त आणि फक्त तज्ञच करू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे जर आयुष्याच्या अशा एखाद्या टप्प्यावर तुम्ही पण एम्प्टीनेस चा एक जी भावना आहे ती जर तुम्हाला सतावत असेल, तर हा टप्पा आहे योग्य सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्टकडे जाण्याचा. अशाच योग्य उत्तरांसाठी आपण एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये लवकरात लवकर भेटणार आहोत. निरोप आजपुरता. नमस्कार.